डोरा द केस स्टडी. लेखक व दिग्दर्शन विवेक भगत. संगीत अभिषेक भगत. प्रकाश योजना सुनील मिस्त्री. नेपथ्य वासंती भगत. रंगमंच व्यवस्था सई प्रतिभा अजित देशमुख. नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कल वासी सविनय सादर करीत आहोत डोरा द केस स्टडी. गुड इव्हनिंग जेंटलमन आणि नमस्कार मित्रांनो. सायकोथेरपी या विषयाचे असे काही खास अभ्यासक आणि टीकाकार आहेत ज्यांना एखादी केस स्टडी म्हणजे स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी सायकोलॉजिस्टना लिहिलेली एखादी शृंगारिक कथा किंवा अश्लील गॉसिप असं वाटतं. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की या सगळ्या लोकांचा आज कंप्लीट भ्रमनिराश होणार. आजची आपली सब्जेक्ट आहे डोरा. यौवनात नुकतीच पदार्पण केलेली एक युवती. टीकाकार म्हणतात की तुम्ही म्हणजे मी बॉडी फंक्शन्स आणि सेक्शुअल ऑर्गन्सची उगीच अवास्तव चर्चा करतो. तुम्हाला ठाऊकच आहे मंडळी की पेशंटशी बोलताना मी शरीराच्या अवयवांचा आणि त्यांच्या वेगवेगळ्या उपयोगांचा अगदी शास्त्रोक्त आणि सायंटिफिक शब्द वापरून उल्लेख करतो. आणि माझ्यातर्फे मी माझ्या संभाषणात असा एकही शब्द उगीच घालत नाही जो माझ्या पेशंटला ठाऊक नसेल. विश्वास ठेवा, हे अतिशय नीतिबद्ध आहे, अतिशय सायंटिफिक आहे, अशी अजिबात नाही, जरीही हे तरुण मुलीशी संबंधित असलं तरी. तर डोरा तिची सर्वसाधारणतः एक क्लिनिकल हिस्ट्री सांगतो. डोराच्या वडिलांचा मी एका विशिष्ट इन्फेक्शनसाठी उपचार करत होतो. सायको अनालिसिसचा अभ्यास करताना मला असं लक्षात आलं होतं की जर एखाद्या व्यक्तीला डोळ्यांचा विशेषतः डोळ्याच्या असा इंटिरियर रेटिनाचा त्रास असेल तर त्याच्या मुलांना सायको अनालिसिस होण्याची शक्यता दाट असते. आणि म्हणूनच मला जेव्हा हे समजलं की डोरा त्याच्या मुलीला न्यूरोटिक सिम्पटम्स यायला सुरुवात झाली आहे तेव्हा हे ऐकून मला काही फार आश्चर्य वाटलं नाही. डोरा त्यावेळेस 14 वर्षांची होती आणि संपूर्णपणे न्यूरोटिक. Good morning. But professor. Huh? Professor. Yes, professor. So डोरा कशी आहे? बरी आहे प्रोफेसर. ओके. आणि तुझा खोकला? तो मात्र बरा नाहीये. वाढलाय. नेहमीपेक्षा वाढलाय. हिच्या वडिलांनुसार हिचे न्यूरोटिक सिम्पटम्स ही 8 वर्षाची असताना सुरू झाले. बिछाण्यात तकलीफ करणं, दम लागणं, अंगठा चोखणं. डोरा जेव्हा 12 वर्षांची होती तेव्हा तिचे वडील माझ्याकडे त्या खास उपचारासाठी येऊ लागले. तेव्हापर्यंत हिचे न्यूरोटिक सिम्पटम शरीराच्या एका बाजूला यायला सुरुवात झाले होते, जसं अर्ध डोकं दुखणं वगैरे. माझ्या पप्पांसारखं नाही, तुझ्या पप्पांसारखं नाही, अर्ध डोकं दुखणं. नाही, अगदी माझ्या पप्पांसारखं. नो, मायग्रेन सारखं. माझं नर्वस, माझं खोकणं. That is tusis nervosa. That is called tusis nervosa. पण आवाज जाऊन माझं फुगं होणं, हा
डोरा, आपण इथे जी काही चर्चा करणार होता ती आपल्या दोघांमध्येच मर्यादित राहील. ओके, समजलं? डोरा, तुझं हिस्टिरियाचं लक्षण, त्याचं उत्तर तुझ्या भूतकाळात घडलेलं आहे. हा, तुझ्या स्वप्नांमध्ये घडलेलं. थोड्याच वेळात तुला कळेल की हा तुझा खोकला जो आहे आणि तुझा होणारा स्त्राव आणि तुझी डोकेदुखी हे आजार पण नसून एक फक्त नाटक आहे. हा, म्हणजे एक प्रकारचं कनेक्शन आहे तुझ्या विचारांचं आणि तुझ्या सुप्त लैंगिक आकांक्षांचं. हा, हे बघ, याच्यात आता लाज वाटण्यासारखं किंवा वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. हे तू सगळं कबूल कर. हे तू सगळं कबूल कर, कारण तू जितक्यांदा हे नाकारशील ना डोरा, तितक्यांदा हे असण्याची सत्यता मला अजून पटणार आहे. म्हणून कबूल कर. फायनल कंप्लीट केलेलं आहे. मी तेव्हा ट्रीटमेंट सुचवली होती पण ती नाकारली गेली, कारण काही काळात डोराला हे होणारे त्रास नाहीसे झाले. पण डोरामुळे तिच्या आई वडिलांना होणारे त्रास नाहीसे झाले नाही, उलट ते अजून वाढले. डोरा 16 वर्षाची असताना तिच्या न्यूरोटिक सिम्पटम्सनी परत उचल खाल्ली. डिप्रेशन, चिडचिड असं सुरू झालं. आई बरोबर तिचे खटके उडू लागले. न घर कामात रस, न बाहेर लोकल गॅदरिंग्स मध्ये काही इंटरेस्ट असं होऊ लागलं. एकल कोंडेपणा वाढू लागला. आणि त्याच दरम्यान तिच्या आई वडिलांना एक दिवस तिच्या स्टडी टेबल मध्ये एक सुसाईड नोट सापडली. तुम्हाला कसं मिळालं? हे माझं पत्र आहे. हे मी माझ्या डेस्क मध्ये ठेवलं होतं प्रोफेसर. मला कसं मिळालं त्याचा विचार तू करू नकोस. पण मला माझ्या अशा काही प्रायव्हेट गोष्टी आहेत की नाही? आहेत ना, तुझ्या वडिलांना ते मिळावं, त्यांना त्रास व्हावा म्हणून सोयीस्करपणे तू तिथे ते ठेवलं. पण ते माझं पत्र आहे. ते मी माझ्या डेस्क मध्ये ठेवलं होतं ना. हा, हो बरोबर आहे. तू लॉक करून पण ते ठेवलंस, मुद्दाम ठेवलंस, त्यांना संशय यावा म्हणून. तुम्हाला कसं कळत नाही? हे माझं पत्र आहे. हे मी माझ्या डेस्क मध्ये ठेवलं होतं. तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याचा अधिकार नव्हता. ओढू नकोस, ओढू नकोस. प्रथम तर ते तुझं डेस्क नव्हतं, तुझ्या वडिलांचं डेस्क होतं. त्यांनी ते विकत घेतलं होतं. इज इट अंडरस्टूड? मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. कधीच नाही. आय हेट यू. आय हेट यू प्रोफेसर. आय हेट यू. तुझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू तुझ्या डॉक्टर्सवर हसतेस. आणि मला माहिती आहे तू त्यांची खिल्ली पण उडवतेस, पण इथे तसं काही होणार नाही. तुझ्या आजपर्यंत बऱ्याच ट्रीटमेंट केल्या गेल्या नाही. हायड्रोथेरपी, इलेक्ट्रिक शॉक्स, 6 महिने तू बिछाण्यावर होती, तुला न आवडणार असं सगळं तुला खायला दिलं गेलं, पण यातली कुठलीच थेरपी तुला उपयोगी पडली नाही. मग आपण काहीतरी वेगळं करू, कारण मी एक वेगळ्या प्रकारचा डॉक्टर आहे. मी तुला त्रास देणार नाही, इलेक्ट्रिक शॉक्स तर मुळीच देणार नाही. आपण काय करू थोडा की आपण इथे फक्त बसून चर्चा करू, आपण बोलू. हा
आणि काही काळानं तुला बरं वाटू लागेल आणि तुझी प्रोग्रेस चांगली असेल तर तुझ्या वडिलांना सांगून आपण तुझ्या इतर डॉक्टर्सची जी ट्रीटमेंट आहे ती सुद्धा बंद करून टाक. म्हणजे आपण फक्त बोलायचं? येस, फक्त बोलायचं. पण त्यासाठी तुला सगळं मला अगदी सविस्तर दिल खुलास प्रमाणे सांगावं लागेल. म्हणजे तुला शरमल्यासारखं वाटलं तरी आता नीट आठव डोरा आणि मला सांग की मिस्टर के बद्दल घृणा तुला कधीपासून वाटायला? मला नाही माहित. मला नाही माहित. या वाक्याकडे लक्ष द्या. हे वाक्य ती पुढे बऱ्याचदा वापरणार आहे. मनात दबलेल्या गोष्टींची संभाव्यपणे कबुली देताना. मला नाही माहित. म्हणजे ते गेली बरीच वर्ष माझ्यावर नजर ठेवून होते. हा, पण 2 वर्षांपूर्वी हॉटेल द लेक येथे त्यांनी मला 2 वर्षांपूर्वी नक्की? नाही 4 वर्षांपूर्वी. हो, पण मी नाही सांगणार तुम्हाला. मी कोणाला नाही सांगितलं हे. मी नाही सांगणार. मी का सांगू? त्यावेळेस म्हणजे सुमारास तू एक 12 वर्षाची होती ना? हो 12 वर्षांपूर्वी. म्हणजे मी मिस्टर आणि मिसेस के आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायचं ठरवलं होतं चर्च फेस्टिवलची वरात बघण्यासाठी. पण मिसेस के तिथे आल्याच नव्हत्या आणि मिस्टर केनी त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली होती. हा, तुम्हाला काय वाटतं? मी अरे तू एकटी होती तिथेच. मग ते सगळे लंचला गेले असतील ना त्यावेळेस? पण मी उशिरा गेले होते प्रोफेसर. बरोबर आहे. कदाचित उशिरापर्यंत काम केल्यामुळे उशिरा लंचला गेले असतील. पण ते परत नाही आले. तुला कसं माहित होता? तू काय संपूर्ण दुपार तिथे होतीस? नाही, तिकडे जे झालं ना त्यानंतर मी नाही थांबले तिकडे. मी तिकडून निघून गेले. 2 वर्षांपूर्वी हॉटेल द लेक इथे त्यांनी डोरा एक मिनिट. वी आर गोइंग क्रोनॉलॉजिकल ना. तर हॉटेल द लेक नंतर आधी कुठे होतो आपण? तू होती मिस्टर केच्या ऑफिसमध्ये. इथे काय झालं ते सांग. वेल, मी तिथे मिसेस केनची वाट बघत होते. मिस्टर के सिगार पाईप ओढतात. आणि ते पाईप ओढताना फक्त मला न्याहाळत होते. मग प्रोसेशन सुरू व्हायची वेळ झाली आणि त्यांनी मला इथे त्यांनी मला इथे जिन्याच्या दारापाशी थांबायला सांगितलं. कुठे एक्झॅक्टली तुला थांबायला सांगितलं? इथे. आणि ते वरती गेले गच्चीत शटर उघडायला. तिथे वरती गच्चीत आणि तिने शटर उघडले. हो. ओके. गच्ची कुठे? गच्ची तिथे वर आहे. म्हणजे तुम्हाला कळत नाही. म्हणजे हे ऑफिस आहे. हे मिस्टर केनचं ऑफिस आहे. आणि इथे खाली तो चर्चचा चौक आहे. इथे खाली चर्चचा चौक आहे. आणि इथे हे जिन्याचं दार इथे. आणि तिथे वरती गच्ची. त्यांनी मला इथे थांबायला सांगितलं आणि ते वरती गच्ची गेले शटर उघडायला वरती. ओके. पण मला नेमकं हे कळत नाहीये की तू कुठे आहे आता आणि म्हणजे ते शटर उघडण्याचं कारण काय? म्हणजे तुम्हाला कळत नाही. म्हणजे तुम्ही इथे या. तुम्ही तिथे जावा. तुम्ही तिथे आहात आणि तुम्ही मिस्टर के आहात आणि तुम्ही ट्रान्सफरन्स. दिस इज कॉल्ड ट्रान्सफरन्स. वंडरफुल. तिचा के मिस्टर के इथे आहे आणि तो मी आहे. या स्टेज पर्यंत पोहोचायला बऱ्याच पेशंट्सना बराच वेळ लागतो. पण इथे गुड. ठीक आहे डोरा. मग मी इथे आहे. शटर उघडत आहात. मी शटर उघडत. ओके. आणि तू काय करते? मी इथे खाली तुमची वाट बघते. मी इथे ओके फाईन. आणि मग मी काय करतो? तुम्ही खाली. मी खाली येतो. मी असं खाली नाही असं नाही. सावकाश खाली येता. सावकाश. ओके. आणि तुम्ही पाय सोडता. सावकाश खाली येतो आणि पाय. आणि तुम्ही सावकाश खाली येता कारण दिव्याचा प्रकाश मंद आहे. हो, दिव्याचा प्रकाश असा म्हणतात. कसा? असा. तुम्ही सावकाश खाली येता आणि तुम्ही मला न ओलांडता. मी काय करतो? तुम्ही मला जवळ घेता आणि माझं चुंबन घेता. मी
का? कसली? नाही नाही, कुणी तुझं चुंबन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. हं? हा? नाही, मी तेव्हा एक लहान मुलगी होते ना प्रोफेसर, मला काही कळत नव्हतं तेव्हा. हो. अरे बरोबर आहे, म्हणून त्यांनी तुझं चुंबन घेतलं तुझ्या कपाळात. नाही, कपाळाचं नाही, ओठांचं. ओठांचं. ओके. आणि तुला ते आवडलं? नाही, मला ते नाही आवडलं. मला ते नाही आवडलं. हे ऑफकोर्स तुला ते आवडलं नाही, ना? नाही, नाही, आवडलं. मला ते नाही आवडलं. त्यांचे ते बिलबिली डोले होऊन एखाद्या भिंकासारखे. शी, नाही. आय हेट इट. आय हेट यू मिस्टर किड. आय हेट यू. नाही पण तू तिथं थांबलीस ना डोरा, ते प्रोसेशन बघण्यासाठी थांबलीस नाही, तिथे. मी तिकडे नाही थांबले. मी तिकडून निघून गेले. रस्त्यावरून ऑफिस मधून मी घरी गेले. मी माझं तोंड धुतलं. मी माझ्या ओठांना दगडाने घासत राहिले. घासत राहिले. अगदी रक्त येईपर्यंत घासत राहिले. हो प्रोफेसर, मी घासत राहिले. हो, हो. पण डोरा, एक साधं चुंबन, हा? तेच मला खूप घृणास्पद वाटलं. असं वाटलं की त्यांचे ते उष्ण ओठ माझ्या ओठांवर आगोततायत आणि ते मला अजूनही जाणवतं. हो, मला जाणवतं ते अजूनही. हो, मला पण जाणवतं. मग तू आतापर्यंत हे कोणाला सांगितलं नाही, हा? मी कसं सांगणार? हा, सगळ्यांना वाटलं असतं की मीच काहीतरी केलंय, मीच दोषी आहे. पण मी खरंच काही केलं नाहीये प्रोफेसर. मी खरंच काही केलं नाहीये. मी खरंच काही केलं नाही. मी खरंच काही. डोरा, खरं म्हणतात तर मिस्टर के देखणे हे म्हणजे त्याला चांगले आहे, तर त्यांनी तुझ्यासारख्या तरुण मुलीचं चुंबन घेतलं तर तुला उत्तेजित व्हायला हवं होतं तसं. नाही, मी म्हटलं ना, मला नाही आवडत ते. मला राग येतो त्यांचा. त्यांची ती पांढरी दाढी, त्यांच्या तोंडातून येणारा तो सिगारचा वास. शी, मला नाही आवडत ते. मला राग येतो त्यांचा. मी तेव्हा एक लहान मुलगी होते ना, मला काहीच कळत नव्हतं तेव्हा. पण 2 वर्षांपूर्वी हॉटेलला लेक येते. Yes, काय केलं त्यांनी हॉटेलमध्ये? काय केलं? काही नाही केलं त्यांनी. हा? काही नाही केलं त्यांनी. पण ते जे मला म्हणाले ते महत्वाचं. ते मला म्हणाले की त्यांना मिसेस के पासून म्हणजे त्यांच्या बायकोपासून काहीच सुख मिळत नाही, कारण माझे पप्पा. ते म्हणाले की त्यांना जगावंसं वाटत नाही. मला मरायचं. मला मरायचं. मला मरायचंय प्रोफेसर. मला मरायचंय. मला मरायचं. कम्प्लिटली हिस्टरी. 2 वर्षापूर्वी हा प्रसंग झाला असेल कदाचित, आणि तिच्या वडिलांनुसार कदाचित झाला नसेलही, पण तरी एक गोष्ट नक्की की डोरा 14व्या वर्षापासून पक्की हिस्टरी होती. तिने आता सांगितलं की मिस्टर केच्या होटांचा स्पर्श तिला अजूनही जाणवतो. पण मग एक नॉर्मल हेल्दी मुलीसारखी ती उत्तेजित नाही हो. उलट या सगळ्या गोष्टींचा तिला राग येतो. का राग येतो तिला? कारण हा राग फक्त शारीरिक नव्हता म्हणून. मिस्टर केच्या चुंबनाबरोबर त्यांच्या घट्ट मिठीमुळे त्याच्या ताठर लिंगाचा स्पर्श तिला झाला, आणि त्या लिंगाचा स्पर्श असा त्याचा परिणाम असा बदललो. ते वादळ तसंच तुंबून राहिलं, आणि म्हणून त्या स्पर्शाची जागा डोराच्या छातीवर असलेल्या प्रेशरने घेतली आणि त्यातून निर्माण झाला असा तो खोकला. आता ही थिअरी तेव्हा खरी ठरू शकेल जेव्हा हे सिद्ध होईल की डोराला पुरुषांच्या त्याची कल्पना आहे आणि मिस्टर केच्या त्याची तिला पूर्णपणे जाणीव होती, आणि जेव्हा ती हे सगळं कबूल करेल तेव्हा. माझ्या सिद्धांताची सत्यता पडताळण्यासाठी मी तिला अतिशय आता सावधतेने प्रश्न विचारले. पुढचे प्रश्न: पुरुषाच्या शारीरिक उत्तेजनाबद्दल तिच्या काय कल्पना आहेत ते जाणून घेतो. डोरा, तुला असं काही वेगळं पण जाणवलं का? कधी? म्हणजे जेव्हा त्यांनी तुझं चुंबन घेतलं, तुला मिठीत घेतलं, तेव्हा असं काही तुला वेगळं पण असं जाणवलं का? ते मला असे उत्तेजित झाल्यासारखे वाटले. हा हा, म्हणजे शारीरिक उत्तेजनाबद्दल म्हणतेस ना तू. यू वॉज फिजिकली एक्साइटेड. यू वॉज फिजिकली एक्साइटेड. म्हणजे जेव्हा पुरुष उत्तेजित होतो तर त्याच्यात नेमके काय बदल होतात ते तुला ठाऊक आहे? सगळ्यांना ठाऊक नसतं का? ठाऊक नसतं सगळ्यांना? सगळ्यांना? हा, सगळ्यांना. बरं ठीक. तर मला सांग की पुरुष जेव्हा उत्तेजित होतो त्याच्यात नेमके काय बदल होतात? ते त्यांच्या तोंडावरूनच दिसून येतं. तोंडावर? कसं काय तोंडावरून? म्हणजे
मिस्टर के उत्तेजित झाले ना की बोलताना त्यांच्या तोंडातून थुंकी बाहेर बस. आणि त्यामुळे तुला कळतं की ते फिजिकली शारीरिक उत्तेजनामध्ये म्हणजे इज फिजिकली एक्साइटेड. बस. नाही, अशा बऱ्याच गोष्टी अजून हा, अजून काय गोष्टी आहेत तुझ्या? त्या सांग. मी नाही सांगणार. मी नाही सांगणार. माझी मम्मी म्हणते अशा गोष्टी चार चौकात नाही सांगायला पाहिजे. मी नाही सांगणार. मी का सांगू? तुझ्या मम्मीचं असू दे. हे बघ, हे ऑफिस आहे. हा, इथे सगळं अगदी बिलकुल खुलास मन मोकळ्यापणाने तुम्हाला सांगू शकते. आणि हे अतिशय महत्वाचं आहे डोरा मला तुझं सांगणं की मिस्टर के जेव्हा उत्तेजित होतात किंवा झाले ते तुला कसं कळलं? हाऊ डिड यू रिअलाइज दॅट ही वॉज फिजिकली एक्साइटेड? डोरा, हे अतिशय महत्वाचं आहे. Yes. डोरा, जेव्हा ते उत्तेजित झाले ते तुला कसं कळलं? हाऊ डिड यू रिअलाइज दॅट? कसं झालं? ते हा. ते Yes, yes. ते जे झाले झाले की की ते- झाले की ते जे- ते झाले की काय काय झालं? ओके 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 डोंट वरी पाणी पाणी बस बस आरामात दिस इज अजीर्ण फ्लॅक्युलन्स. म्हणजे असे धर्मस्थच असलेल्या मेंटॅलिटीच्या व्यक्तींमध्ये पुष्कळदा आढळतो. ओके माहिती अजून गुड. तुरा ओके नाव ओके. सो पुढे पुढे नाही एवढंच काय डोरा? एवढंच काय? हे बघ, हे डोरा, लुक ॲट मी, लुक ॲट मी. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. डोरा, हे बघ, तुला त्याच्या हत्याराची जाणीव नाही झाली का? कशाची? त्याचं हत्यार, त्याचं लिंग. नाही नाही. पण पुरुषाच्या लिंगाबद्दल तुला माहिती तर आहे ना? हा, तर बस ते तुला जाणवलं. जेव्हा त्यांनी तुला जवळ घेतलं, मिठीत घेतलं, तुला जाणवलं, त्याचा स्पर्श झाला. नाही, मला नाही जाणवलं. मला नाही जाणवलं. मला नाही जाणवलं. मला नाही जाणवलं. मला कसल्याच स्पर्श झाला नाही प्रोफेसर. मला नाही जाणवलं. मला नाही जाणवलं. मला नाही जाणवलं. तुम्ही तुमचं बाथरूम वापरू शकते? बघितलं ना तुला? मी सुरुवातीपासून ही काळजी घेतो बोलताना की असा कुठलाही शब्द मग वापरायचा नाही जो माझ्या पेशंटच्या लैंगिक ज्ञानाच्या कक्षेबाहेर जातो. मी एका गोष्टीला एक असं नाव दिलं आणि मग बघा कसलाही आडपडदा न ठेवता मी संपूर्णपणे त्याचा संदर्भ देऊ शकतो. हा जो तिचा ठाम नकार आहे तो कदाचित त्या गोष्टीच्या अज्ञानामुळेच असेल. त्याला चेंज माय त्याला चेंज माय अप्रोच. डोरा आलीस? मी इथे करू? हा या ऑफकोर्स. अगदी निसंकोचपणे तुला जे हवं ते कर. हा करू. I think for the last time I must continue with this and then see whether there is any need for change. This typewriter is also very old like this. Okay. Dora, have you settled down now? Are you okay? ओके डोरा, तू मला सांग की मिस्टर केनी जेव्हा तुला मी म्हटलं ना, मी सांगितलंय तुम्हाला. आता मला नाही कळायचा हा विषय. का? का? हा, कारण अरे मला आता तुम्हाला माझे पप्पा आणि मिसेस के बद्दल सांगायचं. त्यांचं अफेअर आहे हे न करणं इतकं हे दुःखही नाहीये, मला माहितीये. ते माझ्या मम्मीला जाणवत नसेल ना तरी मला माहितीये त्यांचं अफेअर आहे. हो. तुला असं का वाटतं डोरा? असं का वाटतं? बरेच प्रसंग आहेत असे. हो. फॉर एक्झाम्पल त्यांच्या शेजारच्या रूम्स यूज करणं आणि सुट्टीच्या दिवशी पप्पांचा आम्हाला सोबत हॉटेलच्या लेकला जाणं आणि तिथे मिसेस केचं असणं. तुम्हाला माहितीये एकदा ना मी त्यांना जंगलामधून येताना पाहिलं. म्हणजे ते दोघं असे धापा टाकत होते. त्यांच्या अंगाला पालापाचोळा लागला होता. मी त्यांना विचारलं की हे काय आहे, हे काय आहे.
तेव्हा मला पप्पा म्हणाले की मी स्वतःचा जीव घेणार होतो आणि गोळीचा चाप ओढणार इतक्यात मला मिसेस केली धक्का दिला आणि आम्ही दोघं इथे खाली पडलो. थापा, सगळ्या थापा प्रोफेसर. डोराचा जो आत्महत्येचा प्रयत्न होता ना मगाशी आपण बोललो तो कदाचित या गोष्टीशी निगडीत असावा. पप्पा खोटं बोलतायत, ते दांभिक आहेत. बिचारी माझी मम्मी. मिसेस केला पाहिलं ना की माझ्या तळ पायाची आग अगदी मस्तकात जाते हा. आणि मिस्टर के मी फक्त द्वेष करू शकते त्या माणसाचा. हो, कधी कधी मला असं वाटतं की मिसेस के बरोबर वेळ घालवायला मिळावा म्हणून ते मला मिस्टर केच्या स्वाधीन करतात. हा, पप्पा असं करतात. हो, मला असं वाटतं. मला वाटतं डोरा तू पण तेच करतेस. मी नाही. हो, नाही, तू सुद्धा तुझ्या पप्पांच्या अफेअर्सला खत पाणी घालतेस. नाही, असं काही नाहीये. हो, तू तुझ्या त्या जुन्या गव्हर्नन्सला पण काढून टाकलंस. तिचं म्हणे तुझ्या पप्पांवर प्रेम होतं म्हणून. नाही नाही, तिने घरातले दागिने चोरलेले माझ्या मम्मीचे. मी काही नाही केलं, मी खरंच काही नाही केलं. मी टीव्ही का डोरा जसं तिचं तुझ्या पप्पांवर प्रेम होतं ना तसंच तुझं मिस्टर केवर आहे. येस, माझं प्रेम नाही, माझं प्रेम नाही. अरे तू कबूल कर की हे प्रेम आहे, हे खरं आहे आणि हे खोटं आहे. तुझा खोकला खोटा आहे. हा, येस, हा खोकला तू पण त्या मिसेस केला घेतलाय ना. त्या मिसेस केला पण खोकल्याचा त्रास होतोच की नाही? नाही, तिच्या थुंकीतून रक्त येतं खोकताना, माझ्या नाही येत. आणि मिस्टर के घरी असताना तिला हा त्रास होतो, मला कुठे होतो? बरोबर. आणि मिस्टर के जेव्हा टूरवर जातात तेव्हा तुला त्रास होतो. म्हणजे काय दर्शवतं हे? काय दर्शवतं हे की त्यांचा जो खोकला आहे तो मिस्टर के बद्दलचा राग दर्शवतो आणि तुझा खोकला मिस्टर के बद्दलचा असणारा प्रेम. येस, माझं त्यांच्यावर प्रेम नाहीये. पप्पांवर प्रेम करायचं फक्त नाटक करते ना ती बाई, कारण ती श्रीमंत आहे. ही इज अ मॅन ऑफ मीन्स प्रोफेसर, म्हणून ती असं करते. मला वाटलं ना तर ही मॅन ऑफ डोरा, तुझ्या वडिलांचे तुझ्या त्या मिसेस के बरोबर तसे संबंध आहे हे जे तू म्हणते ना, हा सपशेल तुझा आरोप. कारण तुझे पप्पा नपुंसक. तर मिसेस के बरोबर त्यांचे कसले संबंध असण्याचा काही संबंधच नाहीये. येस, नाही, माझी मम्मी म्हणते देयर इज मोर दॅन वन वे टू स्किन अ कॅट. हो हो, ओके. व्हॉट यू वॉन्ट टू से इज की शरीरातले इतर अवयव जे लैंगिक क्रियेसाठी वापरले जातात ते तुला माहित आहे. म्हणजे हो, बरोबर आहे. नाही, ते तुला माहित आहेत आणि तू त्याच्यावर विचार पण कर. मी विचार करते. तू विचार करतेस की फॉर एक्झाम्पल तोंडाचा प्रयोग पुरुषाबरोबर संभोग करताना कसा करावा. हे बघ, याच्यात नाकारण्यासारखं काही नाही. जेव्हा तू काही विचार करतेस ना तेव्हा तू खोकतेस. म्हणजे तुझ्या घशात काही संवेदना झाली, सेन्सेशन झाले तेव्हा तू खोकतेस. आणि जेव्हा तू खोकतेस तर तुझ्या समोर शरीर सुखानं तृप्त झालेल्या दोन अशा व्यक्ती येतात ज्यांचं अफेअर मग तुझ्या मनात सारखं असं दबवून राहतं. नाही, मला असं काही नाही वाटत. तुझं तसंच वाटतं. आणि या संबंधाला छेद देण्यासाठी मी काय करू म्हणून तू अजून विचार करतेस, अजून खोकतेस. आणि जेव्हा तू खोकतेस खूप खोकतेस, विचार करतेस, कन्फ्युज होतेस, तुझी वाचा जाते, तुझं मोकळं म्हणून. नाही, मी आजारी असेल पण मला बोलता येत नाही, मी मोकळं होते. तुम्ही चुकीचं म्हणताय. बरोबर नाही म्हणत तुम्ही हे. नाही, पण काय आहे ना, आपला आवडता माणूस आपल्या आजूबाजूला नसेल तर मग बोलण्याची इच्छाच नाही होत ना डोरा. त्याच्याशीच बोलता येत नसेल तर मग बोलायचंच कशाला, मोकळ्यानंच बरं. नाही, मी नाही बोलत त्याच्याशी. तो लेख नंतर आमचे सगळे संबंध इनडिसेंट प्रपोजल. डोरा बस. आणि मला तू सांग ते इनडिसेंट प्रपोजल एक्झॅक्टली काय होतं ते सांग. ते ऐकायला मी तिकडे थांबले सांगा. मी निघून गेले तिथून. मी म्हटलं तुम्हाला नाही थांबले का? मिस्टर के ना बदलले. पूर्वीचे मिस्टर के असे खोटारडे नव्हते, असे दांभिक नव्हते. कदाचित तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. म्हणजे माझं मिस्टर केवर प्रेम होतं. पण ते असं अजिबात नाहीये. ते माझ्याशी असं वागले म्हणून नाही, पण ते खोटं बोलले म्हणून. आणि माझ्या पप्पांना त्यांच्या खोटं बोलण्यावर विश्वास आहे प्रोफेसर. कुणी काही म्हणू, मला माहितीये. मला पप्पांनी इथे पाठवलंय की तुम्ही मला सायंटिफिकली मूर्ख ठरवावं म्हणूनच पाठवलंय. हो, त्यांचं ना मिसेस केवर प्रेम आहे. त्यांचं मिसेस केवर प्रेम आहे म्हणून ते मला तुमच्या स्वाधीन करतात. हो, त्यांना वेळ घालवायला मिळावा ना म्हणून तुमच्या स्वाधीन करतात मला. हो, मला असं वाटतं.
तसंच वाटतं तुला, पण हे बघ काळजी करू नकोस तू. कारण इथे आपण जे काही बोलतोय ना ते आपल्या दोघांपर्यंत बनायचं आहे. कोणाला ते करणार नाहीये, तुझ्या आई वडिलांना तर अजिबात करणार नाही. असं डोंट वरी. आता तुम्ही बघितलं ना की असे बेधडक प्रश्न विचारले तरी तरुण मुलींचं मन कलुषित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण जिथे खरोखरच लैंगिक अजाणतेपण असतं ना तिथे हिस्टेरिया नसतोच. आणि जिथे हिस्टेरिकल सिम्पटम्स असतात तिथे मनाच्या निरागसतेची अजिबात शक्यता नसते. आता ते ध्यान तिला कुठून मिळालंय हे एक रहस्यच आहे. प्रश्न विचारून बघतो काही उलगडतात. डोरा दागिन्याचा डबा, ज्वेलरी बॉक्स असं म्हटलं तर तुझ्या मनात काय विचार येईल? काही नाही, म्हणजे माझ्या वाढदिवसाला मला मिस्टर केनी गिफ्ट दिला होता. गुड. आणि तू ह्याच्या बदल्यात मिस्टर के ना काय दिलं? मी काय नाही दिलं. डो लेटने तर आम्ही बोललोच नाही ना, आमचे सगळे संबंध तुटले होते. बरोबर आहे, पण मिस्टर के ना काहीतरी हवं असेल ना तुझ्याकडून पण, एखादा ज्वेलरी बॉक्स. मिस्टर के सारख्या पुरुषाला कशाला हवाय ज्वेलरी बॉक्स? भोळेपणाचं नाटक करतेस काय? स्त्रीचा ज्वेलरी बॉक्स म्हणजे काय ते तुला चांगलं माहित आहे? तुला चांगलं माहित आहे स्त्रीचा ज्वेलरी बॉक्स म्हणजे काय? अर्थात असा दागिने ठेवण्याचा डबा हे ना असा. पेड पांघरून पेडगावला जातेस काय? हे बघ, लाजू नको, इथे कोणाला काही चालणार नाहीये माझ्या व्यतिरिक्त. स्त्रीचा ज्वेलरी बॉक्स म्हणजे नेमकं काय असू शकतं? ही तुझी जशी मऊ पर्स, स्त्रीसाठी एक मौल्यवान वस्तू, तिचा शील, तिचा दागिना, ज्वेलरी बॉक्स, तिचं कौमार्य. मला माहिती होतं तुम्ही असंच काहीतरी घाणेरडं बोलणार मला. इट मीन्स यू वर एक्सपेक्टिंग दिस, म्हणजे तुला माहित होतं ते. ठीक आहे, ठीक आहे. तर या मऊ पर्स बद्दल तुझं काय म्हणणं आहे ते सांग. ही फॅशन आहे ही प्रोफेसर. फॅशन नाही, फॅशन असू शकेल, पण अशीच फॅशन का आहे? प्रत्येक गोष्टीत लैंगिकता नसते. नसते, पण तुझ्या या अशा या छोट्या मऊ पर्स मध्ये डेफिनेटली असते. अरे मी तेव्हापासून पाहतोय की तू तू त्याचे चाळे करतेस. तेव्हापासून तू त्याची चेन उघडतेस, चेन बंद करतेस, हळूवारपणे त्याला कुरवडतेस, क्वचितपणे बोटं आतमध्ये घालतेस, करतेस की नाही तू हे सगळं? मला चांगलं माहित आहे. काय? तुझ्या भावनांचा अर्थ आता स्पष्ट होतोय. तू स्वतःलाच म्हणते की मिस्टर के माझ्या मागे लागलाय. मिस्टर के ला माझ्या खोलीत शिरायचंय. हो, माझा ज्वेलरी बॉक्स धोक्यात आहे आणि हे सगळं झालं ना माझे वडील त्यासाठी जबाबदार आहेत. माझा ज्वेलरी बॉक्स नाहीये, हा माझ्या मम्मीचा आहे. आणि ती दलेकच्या वेळी ज्वेलरी बॉक्स तुमचं कसं काय बरोबर? तुमचं चुकीचं आहे. करेक्ट, पण इथे नेमकं उलट आहे. इथे तुला स्वतःहून तो ज्वेलरी बॉक्स त्या मिस्टर के ला द्यायचा आहे, कारण तो मिस्टर केचाच आहे. तो मिस्टर केचा कसा असेल? येस, का नाही आहे? तो मिस्टर केचाच आहे. हो, तो मिस्टर केचाच आहे. करेक्ट. मला आधीपासून जो संशय होता ना त्याला अजून बळकटी मिळाली. मिस्टर के बद्दलचं प्रेम तुझं कुठेतरी दुर्लक्षित राहावं म्हणून तू तुझ्या पप्पांवर असलेल्या प्रेमाला संजीवनी देत आहे. तुला मिस्टर केची नाही, तुला स्वतःची भीती वाटते. स्वतःची पण नाही, तुला तुझ्या लालसेची भीती वाटते, जिच्या बळी पडून तू स्वतःला मिस्टर केच्या स्वाधीन करशील. तसंच आहे. एखादी खरी गोष्ट जी खोटी भ्रम आहे म्हणून तुम्ही ती मला सारखी सारखी पटवून देणार असाल ना, तर मी इथे यायचा काहीच उपयोग नाहीये प्रोफेसर. तुम्ही माझ्या आजारपणाविषयी मला सांगत नाही, मला एवढी जीव घेणी डोकेदुखी का होते मला सांगत नाही. हे माझ्या पप्पांमुळे होते ना. मी एवढी आजारी का असते? हे माझ्या पप्पांमुळे होते. हो, मला माहिती हे माझ्या पप्पांमुळे. हे खरं आहे की हे तिला मी सांगितलं नव्हतं, आणि मला पण असं वाटतं की तिच्या वडिलांना जो तो इन्फेक्शनचा त्रास होतो तिच्या हे माझ्या पप्पांमुळे होते म्हणून माझ्या डोळ्यामध्ये फरक दिसतो, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये फरक दिसतो. बरोबर आहे डोरा, हे बरोबर आहे की तुझ्या वडिलांना एक प्रकारचं इन्फेक्शन होतं. ते खरं आहे. इन्फेक्शन म्हणजे सिफिलिस होतं ना त्यांना. डोरा, प्रत्येक गोष्टीत आपल्या वडिलांना दोष देऊ नकोस. अरे तुझ्या आजारपणासाठी तू स्वतः कारणीभूत आहेस. सत्याच्या समोर जायला घाबरतेस तू. हे तुम्ही मला इतकं ठामपणे कसं काय सांगू शकता? का नाही सांगू शकत? ते थांबावली, ते थांबव. अरे ज्यांना डोळे आहेत ते पाहतील आणि ज्यांना कान आहेत ते ऐकतील.
हा? अरे कोणताही मर्त्य माणूस माझ्यासारख्या निष्ठात धंद्यापासून कोणतीही सिक्रेट घडवू शकत नाही. तुझे जो होठ स्तब्ध असतील ना, तुझी बोट काहीतरी ओढून ओढून सांगते. तुझ्या शरीरातला प्रत्येक स्नायू तुझ्याशी विश्वासघात करून माझे संवाद साधे. तुला योनी मार्गे स्त्राव होतो, डोळ्यांना त्रास होतोय, बरोबर आहे की नाही? नाही, माझ्या अनुभवानुसार हा त्रास होतो तरुण मुलींना, तो सेल्फ अब्यूज पुढे. येस, हे सगळं जुळून येत आहे. बघ, बिचाऱ्यात लघवी करणं, ते अंगठा चोपणं, पांढरा स्त्राव होणं, नजरे कमजोर होणं, हे सगळं फिट बसतंय माझ्या थेअरीमध्ये. तेव्हा जेव्हा प्रथमच तुम्हाला सांगितलं ना तुझ्या पोटदुखीबद्दल, तेव्हाच मला संशय आला, तो हस्तपाय तुराचा. येस, bedwetting and gastric pains are common in those who masturbate. दोरा कबूल कर की हा तुला त्रास, डोळ्याचा त्रास, स्त्राव हा सुरू झाला, तो हस्तपाय तू जेव्हा तू करायला लागली तेव्हा नाही, जेव्हा तू करायला ते बंद केलंस तेव्हा. येस, तुझ्या स्वप्नांचा स्पष्ट अगदी क्लिअर झालंय तुझं पिक्चर. तुला मिस्टर के वर आणि तुझ्या पप्पांवर बरंचशी प्रेम आहे. तुला मिस्टर के न कवटाळायचंय. तू ऐकून घे मी काय म्हणतोय. तुला मिस्टर के वर मनस्वी प्रेम आहे, तुला त्यांना कवटाळायचंय, पण तुला त्याची भीती वाटते, तुला त्याची लाज वाटते, घृणा वाटते. तुला वाटतं तुझ्या वडिलांसारखाच त्यांना सुद्धा तो खाण्याला गुप्त रोग झाला नसेल ना म्हणून. आता असं वाटायला लागलंय, मला बोलून घ्या. मला तुमची घृणा वाटायला लागली. तुमचे हे विचार एखाद्या कुजलेल्या नासक्या अंड्यासारखे, लैंगिकता आणि गरिष्ठपणाने ओतप्रोत. तुम्ही जिकडे जाल ना तिकडे तो असा होकारी असणारी घाणेरडा बाज घडतो. आय हेट यू प्रोफेसर. मला माझ्या पप्पांचा राग येतोय की त्यांनी मला इथे पाठवलं. तुम्ही इथे आले ते मला बरं वाटतं म्हणून, पण तुम्ही असे बेसलेस वायफळ बडबड का करत बसता? माझ्या वडिलांनी इथे खूप पैसे खर्च केले. मी गेले 2 महिने आठवड्यातून 5 दिवस इथे येते, पण मला एक टक्कही आलं नाही. तुम्ही जर प्रोफेसर ऐवजी फिजिशियन असता तर अशा प्रकारची बेसलेस बडबड न करता माझी डोकेदुखी बरी केली असती. न्यूरोलॉजिस्ट असता तर माझ्या आजारपणाच्या कुणाची जाऊन मला बरं करण्याचा प्रयत्न केला असता. तर कुणाचे वडील असताना तर मी ऐकलेल्या घाणेरड्या शब्दात भाषणाने वितरण बसून तुम्ही तुमच्या मुलांना दूर ठेवलं असतं. मला तुमची फक्त घृणा वाटते. आय हेट यू. मी इथे परत नाही येणार मी. Goodbye. हा प्रतिकार आहे, ठाम प्रतिकार. की येईल परत, सगळे येतात तशी. हे होणारच होतं. शेवटी तिने अशा प्रकारे सूट फुकवला. जो सूट तिला मिस्टर के वर उगवायचा होता तो तिने माझ्यावर उगवून मनाचं समाधान केलं. ट्रान्सफरन्स. तिला माझ्यामध्ये मिस्टर के दिसत होते. मी तिला विचारायला हवं होतं की तुला माझ्याकडे बघून मिस्टर केचा भास होतो, मग त्यांच्या कुटील इराद्यांची झलक पण तुला दिसते का? मी फॉर एक्झाम्पल सिगार होतो तर माझ्या अशा कसल्या गोष्टींची तुला मोहिनी पडते किंवा कुठल्या गोष्टींची तुला चीड येते, अशी चर्चा केली असती तर ट्रान्सफरन्स आपोआप गायब झाला असता आणि ट्रीटमेंट चालू राहिली. पण तिने माझ्याबद्दलच्या पूर्वग्रह दूषित भावनांना जास्त प्राधान्य दिलं आणि माझा असा सूड उगवला. डॉक्टरला पेशंट पूर्णपणे बरा करून न देणं यापेक्षा वाईट सूड असू शकत नाही.
मला ती अजूनही आठवते. तिचं शांतपणे सगळं ऐकणं, ठामपणे नकार देणं, मग माझा हात आपल्या हातात घेऊन माझं शुभचिंतन करणं आणि काय. ती हसली, मला बेस्ट विशेष दिल्या आणि गेली परत नाही गेल्या. जर मी अजून हळुवारपणे आणि नम्रपणे तिच्याशी वागलो असतो, जसं तिला हवं होतं तसं, तर कदाचित आली असती. पण मला ते जाणवलं असतं तर मी स्वतःच तिला म्हणालो असतो ना, डोरा, डोरा. मिस्टर फ्रॉइड, हाय. Oh, Dora! What a surprise! What a surprise! मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना? No. माझ्याजवळ आहे थोडा वेळ आहे. Come, what a surprise! Come. Sit. So, किती झाले दिवस आपल्याला भेटून डोरा? 2 आठवडे? हा? कदाचित 2 वर्ष. 2 वर्ष. काय म्हणतेस? 2 वर्ष. हा, कसा आहे मग तुझा खोकला? हा? खोकला कसा? नाही, अजूनही त्रास होतो. म्हणजे अधूनमधून वाचा जाणं, पाय लुळा होणं. फार निराश असते असं. काहीच फायदा नाही. हं? नाही, माझं अंगठा चोपडं थांबलंय. कसे आहेत तुझे आई वडील? वडील आजारी असतात, हा. आई बरी. ओके. आणि ते के दाम्पत्य? हा? मला काय फरक पडतो त्यांचा? असं कसं म्हणतेस? हा? तुझ्या खऱ्या भावना त्यांना सांगायला हव्या होत्या. सांगितलं. तुम्हाला माहित नाही, मी मिसेस केला जाऊन स्पष्ट सांगितलं, अगदी सगळ्यांसमोर, सगळ्यांदेखत, सगळ्या पुराव्यानिशी, की हे बघ, मला माहितीये तुझं माझ्या वडिलांसोबत अफेअर होतं आणि तिने सगळं कबूल केलं. रडायलाच लागली होती. आणि मग मिस्टर केनी पण माझ्या बाबतीतल्या सगळ्या खऱ्या भावना मिसेस केला सांगून टाकल्या आणि द लेक इकडचा तो प्रस्तावही सांगितला. आणि त्यांनी ते सगळं कबूल केलं? हा, ऑफकोर्स कबूल केलं. अखेर माझ्या वडिलांना खात्री पटली की मी खोटं बोलत नव्हते. पण तू नंतर परत कधी त्यांना अशी भेटायला गेली नाहीस? त्यांना भेटली नाहीस ना? हा, एकदा रस्त्यात दिसलेले मला, पण मी माझी वाट बदलली. ठीक आहे. सो फायनली कशी आहेस डोरा? सुखी तर आहेस ना? हो, मी माझ्या दुःखासोबत जगायला शिकले प्रोफेसर. कधी कधी मला असं वाटतं की मी खरंच हिस्टरिक आहे, न्यूरॅटिक आहे. कदाचित तुम्ही मला बरं करू शकला असता, पण नो. काय मी सध्या खूप बिझी आहे आणि ही गोष्ट खरी आहे की माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणी असा जाणकार नाही आहे तो स्वप्नांचं पृथक्करण करून टेक्निक अनालिसिस. नो, इट्स ओके. हा फक्त एक विचार होता. एनिवे, बाय. हॅव अ नाईस. या नाईस डे. डोरा. येस, मिस्टर फ्रॉइड. Yeah, just for my notes' sake. डोर, आपल्या शेवटच्या मीटिंग मध्ये मी तुझ्याशी असं काही न आवडणारं बोललो होतो का? नाही. मग माझी फीस अशी खूप खर्चिक झाली होती का? नॉट एट ऑल. मग तू येण्याचं असं बंद का केलं? म्हणजे तुम्हाला खरंच माहित नाही, माझे पप्पा मला इथे मुद्दाम घेऊन यायचे, त्यांना मिसेस के बरोबर वेळ घालवायला मिळावा म्हणून. गुड डे. खूप दिवस झाले तिला बघून. मध्ये ती ऍक्सिडेंटल पॉइझनिंगने आजारी होती तर तिच्या फिजिशियनला मी तिचे न्यूरॅटिकल आणि हिस्टॉरिकल सिम्पटम्सची खासगी अशी माहिती पुरवली.
कुणी मला दोष देऊ नये. कारण अनालिटिकल ट्रीटमेंटच्या जाणकारांना हे चांगलं लक्षात आलं असेल की इतक्या अल्प अवधीच्या अल्प काळाच्या उपचारांना फारसं असं काही जास्त हाती लागत नाही, अपव्यवस्थ नाही. अर्थात डोराची ही केस स्टडी माझ्या थिअरी ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स साठी खूप उपयोगी. डोरा थोडक्यात म्हणजे हिस्टिरियाचे सिम्पटम्सचं मूळ पेशंटच्या सुप्त लैंगिक विचारांमध्ये दडलेलं असतं. न्यूरो अनालिसिसचं विश्लेषण करण्याची जर गुरुकिल्ली शोधायची असेल ना तर पेशंटच्या सुप्त लैंगिक विचारांना बाहेर काढा. येस, जानकोट म्हणतो ना की आज जे काही अशक्य आहे ते कधीही शक्य होणार नाही असं निश्चितच नाही. प्रयत्न करत राहा. झाला या प्रकाराची फार वाच्यता नको, चर्चा नको, गाजाबाजा नको, पण तुम्हाला म्हणून सांगतो की पराभवाची भावना माझ्या मनात अजिबात प्रभावी नसून विजयाची भावना आज जास्त प्रधान आहे. सो थँक्यू जेंटलमॅन फॉर युअर पेशंट लिस्टिंग अँड व्हेरी गुड नाईट. थँक्यू. भूमिका बदलत आहे श्रीमंत